सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दो या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः। आपण साई चरित्राचं चिंतन करतो। हेमाड पंत रचित साई चरित्र आज आता साई सच्चरित्रातील 30वा अध्याय चालला आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमोजी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शने वारिसी भक्त भवभया नेसी विलया पदा। तुझ्या दर्शनानेच भक्तांची संकट दूर होऊन जातात। आरंभी वसती निर्गुणी तो तू भक्त भावाची गुणी ओनी आणिलासी सगुणी संत चूडामणी साईनाथा। मूळचा तो निर्गुण निराकार, पण भक्तांच्या भक्तीसाठी तू सगुण साकार झालेला आहेस। तो तू भक्तभावाची गुणी ओनी आणिलासी सगुणी संत चूडामणी साईनाथा। निज भक्तोद्धारण कार्य संता सर्वदा अपरिहार्य। तू तर संत वृंदांचा आचार्य तुझसी ही अनिवार्य तेक। संतांच्या अवताराचं कारणच मुळात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं असल्यामुळे सर्व संत आपल्या भक्तांची संकट दूर करतात। आणि तू तर कोण? संत चूडामणी, सगळ्या संतांचा साम्राज्य आहे। त्या संतांचा तू आचार्य आहेस। जिही धरले तव चरणद्वय पावले सकळ किलमिशलय। जाहला पूर्व संस्कारोदय मार्ग निर्भय निष्कंटक। ज्याने तुझे चरण धरलेले आहेत, म्हणजे जे तुला शरण आले त्यांच्या मनातलं कल्मश म्हणजे तुझ्याविषयी असणाऱ्या नाना प्रकारच्या शंका तू दूर करतोस। त्यांचा पूर्वसंस्कार त्यांच्यावर जे झालेले आहेत आणि त्यातून कुठल्या तरी जन्मात त्याच्यावर चांगले संस्कार असतातच ना। त्यांनी केलेल्या कोणत्याही जन्माचा काहीतरी सत्कर्म असतंच। म्हणजे या जन्मात जरी तो वाईट वाटत असला तरी गेल्या कुठल्या जन्मामध्ये तरी कुणाचं तरी चांगलं केलं असतं, कल्याण केलेलं असतं। आणि म्हणून ती पुण्याई ज्यावेळेला उदयाला येते त्यावेळेला आपल्याला सद्गुरूला शरण जाण्याची बुद्धी होते। आठवणी आपले चरण येते महातीर्थीचे ब्राह्मण। करती गायत्री पुरश्चरण पोथी पुराण वाचिती। आपली महती ऐकून तीर्थक्षेत्रावरील ब्राह्मण शिर्डीला येतात, पोथीचं वाचन करतात, पुराणाचं वाचन करतात, गायत्री मंत्राचं पुरश्चरण करतात।
संस्कारहीन अल्पशक्ती, काय आम्ही जाणू भक्ती, टाकले जरी आम्हा समजते, साई न देती अंतर. आम्ही संस्कारहीन आहोत. आमच्याजवळ एवढं ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती नाही. सर्वांनी जरी आम्हाला दूर लोटलेलं असलं की याच्याजवळ ज्ञान नाही बाबा, याच्यावर संस्कार नाही, असं म्हणून जरी आम्हाला अनेक विद्वानांनी दूर लोटलेलं असलं तरी साईबाबा मात्र आम्हाला दूर लोटत नाही, ते आम्हाला जवळ घेतात. जयावरी ते कृपा करती, अचिंत्य महाशक्ती पावती, आत्मानात्म विवेक संपत्ती, सवेची प्राप्ती ज्ञानाची. मग असे जे अल्पहीन अल्पबुद्धी ज्यांना आहे, ज्याला संस्कार नाही, असा जरी भक्त बाबांना अनन्य भावाने शरण गेला तर त्याला बाबा बोध करतात. त्याला आत्मानात्म बुद्धी देतात. त्याची जी सुरुवातीची कल्पना आहे, देह म्हणजेच मी, हा भाव त्याचा काढून देहोहम ही त्याची सुरुवातीची जी भावना आहे, देह म्हणजेच मी, ती त्याची काढून टाकतात आणि त्याच्या मनामध्ये संस्कार जागृत करतात. कशाचा? दासोहम, मी माझ्या गुरुचा दास आहे. आधी सुरुवातीची काय भावना आहे ज्यावेळेला बाबांकडे यायच्या आधीची? देहोहम, देह म्हणजेच मी. आता त्याला विचारलं तू कोण आहे? तो म्हणतो मी बाबांचा भक्त आहे. कोणी म्हणेल साईबाबांचा भक्त आहे, कोणी म्हणेल गजानन महाराजांचा भक्त आहे, कोणी म्हणेल समर्थांचा भक्त आहे, कोणी म्हणेल गोंदवलेकर महाराजांचा भक्त आहे. म्हणजे सुरुवातीला हा देह म्हणजे मी म्हणणारा भक्त ज्यावेळेला आपल्या गुरुला शरण जातो त्यावेळेला त्याला विचारलं तू कुणाचा आहे? मी माझ्या गुरुचा आहे. मी ते गुरु आहे तर मी कोण आहे? दास आहे. दासोहम म्हणजे आता त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आधी सांगत होता मी आई वडिलांचा आहे, लगेच तू कुणाचा म्हणलं की आई वडिलांची नावं सांगत होता. आता विचारलं तू कुणाचा आहे? परमार्थात आल्यानंतर तो म्हणतो मी बाबांचा आहे. अरे मग तुझे आई वडील, आधी तर तू आई वडिलांचं नाव घेत होता, आता तू बाबांचं नाव घेतोयस. मी बाबांचा आहे म्हणतोस. हो म्हणाले, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. म्हणले मी आता बाबांनाच, माझी आई बाप गण गोत सगळं मी त्यांनाच मानले. मग अशा रीतीने त्या भक्ताला आत्मानात्म परिस्थिती, त्याला ह्या सगळ्या तत्वज्ञानाची जाणीव होते. आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय, शिवात्मा म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये हे जाणणं म्हणजे काय, त्याचं वियोग आहे. त्याला म्हणतात विवेक जागृत होणं. हे जाणणं, आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय हे कळणं, चैतन्य म्हणजे काय आणि जड म्हणजे काय हे कळणं. जीवात्मा, परमात्मा, शिवात्मा, विश्वात्मा हे कळणं म्हणजे त्याच्यामध्ये असणारा विवेक जागृत झाला. आधी तो आपल्या देहातल्या आत्म्याला जाणत होता, म्हणजे ह्या देहाची सुखदुःख कोण भोगतोय तर तो आत्मा भोगतोय असं त्याला वाटत. आता ती सुखदुःख नुसता माझा आत्मा भोगत नाही, तर त्या समोरच्या माणसाच्या अंतःकरणातला आत्मा. आपल्याला जसं कोणी गोड बोललं की आनंद होतो, कोणी वाईट म्हटलं की दुःख होतं, हे जसं त्याला ज्ञान होतं आपल्यापुरतं, ते ज्ञान आता त्याला लोकांबद्दल निर्माण झालं. परमात्मा, दुसऱ्यातला असणारा आत्मा, परमात्मा, दुसऱ्यातल्या असलेल्या आत्म्याबद्दल त्याला जाणीव झाली की अरे बाबा, मला कोणी गोड बोललं तर मला वाईट आनंद होतोय, मला कोणी वाईट म्हटलं तर मला वाईट वाटतंय. मग तसंच मी जर ह्या समोरच्या माणसाला गोड बोललो तर त्यालाही आनंद होईल. मी या समोरच्या माणसावर जागून बोललो तर त्याला वाईट वाटेल, त्याची निंदा केली तर त्याला वाईट वाटेल.
म्हणजे जसं माझा मी पूर्ण विचार करत होतो तसा आता मी विचार कोणाचा करायला लागलो, समोरच्या माणसाचा, परमात्म्याचा विचार करायला लागलो. आणि मग असाच मी फक्त माझ्या घरातल्या माणसाचा विचार करत नाही, माझ्या गल्लीतल्या माणसाचा विचार करत नाही, माझ्या जिल्ह्यातल्या माणसाचा विचार करत नाही, मी माझ्या देशातल्या माणसाचा, तर मी जगातल्या माणसाचा ज्यावेळेला विचार करायला लागतो, म्हणजे माझाही विचार करतो, घरातल्या माणसाचा विचार करतो, जिल्ह्यातल्या माणसाचा विचार करतो, देशातल्या माणसाचा विचार करतो, आणि आता जगातल्या माणसाचा विचार करायला लागलो आहे. म्हणजे काय कळायला लागलं याला, हा विश्वात्मा आहे. जसा माझ्यातला आत्मा मला कळत होता, आता ह्या विश्वामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याला वाटत असली ती सुखदुःख आता हा जाणायला लागला. म्हणजे काय झालं, याच्या मनाची प्रगल्भता वाढली, विवेक वाढला, विवेक निर्माण झाला. जसं मला सुखदुःख आहे तसंच त्या समोरच्या माणसाला आहे हे जाणायला लागलं. हा विवेक त्याच्यातला जागृत झाला. आत्मा अनात्म विवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची, अशा रीतीने त्याला त्या ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे नुसतं ज्ञान कामाचं नाही आहे, वैराग्यपूर्ण ज्ञान कामाचं आहे, विवेकपूर्ण ज्ञान कामाचं आहे. साई मुख वचन लालसे भक्तजन होऊन पिसे, शब्द शब्दांचे जोडून ठसे, पाहत भरवसे प्रतीती. बाबांच्या मुखातनं निघालेला शब्द खराच होणार याबद्दल भक्तांना खात्री आहे, आणि त्यामुळे त्याची ती प्रचिती कधी येईल याची वाट पाहतात. निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ, पूर्विताही तोच समर्थ, तेनेची कृतार्थ तद्भक्त. आपल्या भक्ताच्या मनात काय विचार चाललेला आहे त्यांना कळतंय, आणि त्या विचाराची परिपूर्तता कशी करायची तेही त्यांना कळतंय. निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ, पूर्विता तोच समर्थ, तेनेची कृतार्थ तद्भक्त. धाव पावगा साईनाथा, ठेवितो तुझे चरणी माथा, विसरून अपराधा समजता, निवारी चिंता दासाची. बाबा, माझ्या हातनं या जन्मात म्हणा गेल्या जन्मात काही अपराध घडले असतील त्या अपराधांची क्षमा करा. अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे देवा, पोटी घालणे. ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरेतो साईनाथा, तयाच्या उद्विग्न चित्ता, शांतीदाता तो एक. ऐसे साई दया सागर कृपा करते झाले मजवर, तेनेची याचका झाला सादर ग्रंथ मंगलकारक. बाबांनी माझ्यावर कृपा केली, हेमाडपंत म्हणतात, म्हणून तर मी हा ग्रंथ लिहू शकलो. ऐसे साई दया सागर कृपा करते झाले मजोर, तेनेची वाचका झाला सादर ग्रंथ मंगलकारक. ना तरी माझा काय अधिकार, कोण हे कार्य घेता शिरावर, ज्याचा तोच निर्विता असल्यावर काय साभार मजोरता. नाहीतर एवढं बाबांचं चरित्र लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण ते कार्य बाबा माझ्याकडनं करून घेत आहेत. तुझ्या दासबोधाशी तो बोध व्हावे. साईबाबांच्या चरित्रात काय लिहिलंय, ग्रंथ सांगायच्या आधी आम्ही बाबांना प्रार्थना करतो की बाबा तुम्हाला यातनं काय सांगायचं ते तुम्ही सांगा. ज्याचा तो कोण हे कार्य घेता शिरावर, ज्याचा तोच निर्विता असल्यावर काय साभार मधुवर्त. असला मध्वाचा आता प्रकाशक, साई समर्थ ज्ञानदीपक, अज्ञानतम विध्वंसक, किमळ तसा शंका असावे. माझ्या बुद्धीला प्रेरणा देणारेच बाबा असल्यामुळे मला काळजी करायचं कारण नाही. त्या दयाघन प्रभूचा भरोसा, तेने न वाटला शर्माणू मात्रसा, पुरला माझे मनीचा दिवसा, कृपा प्रसादा त्यांचा. माझ्या गुरुवरती म्हणजे बाबांवरती दृढ श्रद्धा असल्यामुळे हेमाडपंत म्हणतात, हा ग्रंथ माझ्या हातून लिहून झाला, त्यांनी लिहून घेतला. ही ग्रंथरूपी संत सेवा, माझ्या पूर्वपुण्याईचा ठेवा, गोड करून घेतली देवा, धन्य दैवाचा तेने मी. गताध्यायी झाले श्रवण, नाना परिचय दृष्टांत लिहून, कैसे भक्तास बोध प्रधान, साई दयाघन करीत ते.
आता प्राकृताध्याय ही एक सप्तशृंगीची सप्तशृंगी देवीची उपासकता यांचे हे गोड कथानक आनंददायक परिस्थिती. आता ह्या अध्यायामध्ये सुद्धा सप्तशृंगी देवीची उपासना करणारे एक उपासक त्याची कथा आहे. देव देवी एक सप्तशृंगी देवीचे उपासकता याचे हे गोड कथानक आनंददायक परिस्थिती. देव देवी निज भक्तावरती कैसे निर्विती संताती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका. देव असो देवी असो, आपल्याला माहिती आहे मागे आपण किती वेळा तरी सांगितलं काय, आपण ज्या देवतेची उपासना करतो असतो तो ती देवी असेल किंवा देव असेल, देवो देवी अवघा एक. मग तुम्ही देवीची उपासना करणारे असाल, देवाची उपासना करणारे असाल, ते देव किंवा देवी आपली उपासना फलद्रूप झाली की आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याला संतांच्या हातामध्ये सोपवतात, सांगतात ह्या बाळाचं कल्याण कर. गताध्यायी कैसे निर्वृती संता हाती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका. महाराजांच्या कथा बहुत एकाहून एका धुतत ही कथा शृणोचित सावचित्त परिसावी. कथा नवे हे अमृतपान येणे पावाल समाधान कळून येईल साईचे महिमान व्यापकपण तैसे. ही नुसती गोष्ट नाही, ही नुसती कथा नाही, तर बाबांचं व्यापकपण कसं आहे तेही आपल्याला कळेल. चिकित्सक आणि तर्कवादी ही न लागावे यांच्या नादी येथे नाही वादावादी प्रेम निर्वधी पाहिजे. चिकित्सक माणसाचं काम नाही, तर्कवादी माणसाचं काम नाही. इथे काय पाहिजे, बाबांच्या वरती किंवा आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेवरती आपली नितांत श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे. ज्ञानी असून व्हावा भाविक, श्रद्धा असेल विश्वासुक किंवा संताघरीचा पाईक. इतरा या माईक कहाण्या बाकीच्यांना ह्या संत चरित्रातल्या गोष्टी म्हणजे नुसत्या कहाण्या वाटतील, पुराणातल्या कथा वाटतील, पण ह्या खऱ्या आहेत असं कोणाला वाटेल. ज्ञानी असून व्हावा भाविक म्हणजे एखादा ज्ञानी मनुष्य आहे आणि तो जर भाविक असेल तर अशा माणसाला जर संतांच्या कथा सांगितल्या तर त्याचा विश्वास बसतो, कारण तो भाविक आहे आणि ज्ञानी आहे. ज्ञानी असून व्हावा भाविक, श्रद्धाशील विश्वासक, त्याची देवावर गुरुवर श्रद्धा पाहिजे. म्हणजे जो श्रद्धाशील आहे, भाविक आहे, ज्याचा विश्वास आहे परमेश्वरावरती, त्याला मात्र किंवा संतांच्या घरची ज्याला सेवा घडलेली आहे, तुमची दासीचा दास करून ठेवा. संतांच्या घरची ज्याला सेवा घडलेली आहे, ज्याला संत सहवास लाभलेला आहे, त्या माणसाला मात्र या कथा गोष्टीरूप न वाटता अनुभवजन्य वाटतात. हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्पधरू असेल भक्त भाग्याचा सधरू ते तुझी उतारू इतळी. ऐका हो कथा परमपावने परमार्थ्या मोक्षदाने सकल साधना पोटी मुखरणे कृतकल्याणी सकलिका. ही परमपावन कथा आता ऐका. परमार्थी माणसाला मोक्षाप्रती नेणारी ही कथा आहे. सगळ्या साधनांच्या पोटी असलेले जे रहस्य आहे ते या कथेमध्ये आहे. सहजे जड जीवोद्धारणा ते हे साई कथा अमृतपाना प्रापंचिकांचे समाधान मोक्ष साधन मोक्षत्व. या कथा ऐकल्या की जडजीवांचा उद्धार होऊन जातो. या साई कथेचं अमृतपान केल्यानंतर प्रापंचिकाच्या मनाला समाधान वाटतं. मोक्ष मार्गाने जाणाऱ्या माणसाला म्हणजे त्याला मुमुक्षु म्हणतात. मोक्षाची इच्छा असणारा तो कोण? मुमुक्षु. मुमुक्षु मनुष्य म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष साधन मोक्षवाम करिता एक कल्पना येथ पावे आणि कल्पनातीत म्हणून हे माड होऊन विनीत श्रोत्या पालवीत श्रवणार्थ. इथे एक कल्पना करावी तर अनेक गोष्टी प्राप्त होतात.
एक गोष्ट मिळेल असं म्हणजे सद्गुरूचं नुसतं दर्शन मिळेल अशी एक कल्पना मनात ठेवली तर तिथे गेल्यानंतर ज्ञानाचं भांडारच प्राप्त झालं असं होतं. म्हणून हेमाडपंत म्हणतात, मी श्रोत्यांना हाक मारतोय, हाका मारून सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हाका मारून सांगे तुका म्हणले मी हाक मारून सांगतो की या कथा ऐकायला या. हेमाडपंत म्हणतात मी हाका मारून सांगतो या तुम्ही बाबांच्या कथा ऐका. आपल्या श्रावण महिन्यात आपण कथा ऐकतो ना, कहाण्या वाचतो ना, त्या कहाण्यात काय सांगितलंय, हकारे पिटारे करारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. हकारा पेटवा, कोणी ह्या नगरात कोणी उपाशी आहे का त्याला आधी खायला घाला आणि मग कथा ऐकायला या. म्हणजे कथा ऐकायला यायचं आहे पण कधी जे गरजवंत आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करून मग आपल्याकडे यायचं. ज्याला मोक्ष व्हावा असा वाटतो त्यांनी कथा ऐकायला या, ज्याला ज्ञान मिळावं वाटतं त्यांनी कथा ऐकायला या, ज्याला संतांची व्यापकता किती आहे हे पाहायचं असेल त्यांनी कथा ऐकायला या. म्हणून हे माळवून विनीत श्रोत्या पालवीत श्रवणार्थ ऐसी एक एक कथा कथिता वाढेल लीला रसा स्वादता होईल समाधान बौद्धवार्ता साई समर्थता तीहीच. भगवंताच्या संतांच्या कथा ऐकता ऐकता मनातलं समाधान वाढत जातं, कमी होत नाही, वाढत जातं. जिल्हा नाशिक ग्राम वणी काकाजी वैद्य नाव कोणी असते तेथे वास्तविक उपाध देते स्थानी देवीचे. काका वैद्य नावाचे गृहस्थ नाशिक जिल्ह्यातल्या वणी गावातल्या सप्तशृंगी देवीचे उपासक होते, तिथले उपाध्ये होते. देवीचे नाम सप्तशृंगी, उपाध्ये अस्थिर अंतरंगी, अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी संसार संगी गांधळे. देवीचे उपासक होते पण त्यांचं मन काही स्थिर होत नव्हतं. अनेक प्रकारची आपत्ती संकट त्यांच्यावर आलेले होते, म्हणजे संसारामध्ये ते गांजून गेले होते. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवी रे, कृपा कटाक्षे सांभाळी दीना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. संसार संगे बहुपीडलो रे, ह्या संसारामध्ये ते गांजून गेले होते. त्यातनं बाहेर काढणारा कोण आहे? गुरुच आहे. येता कालचक्राचा फेरा, मन हे भोवे जैसा भोरा, देह ही धावे सैरा वेरा, शांती क्षणवर लाभेना. तेथे काकाजी अति दुःखित, जाऊन या देवळात देवीपाशी करुणाभाकित, चिंता विरहित व्हाव्या. देवीची प्रार्थना करते, माते माझं मन स्थिर होऊ दे, माझ्या मनातल्या असलेल्या सगळ्या चिंता नाहीशा होऊ दे, मन निश्चिंत होऊ दे. अशी प्रार्थना कुणाची करायची? ते सप्तशृंगी मातेची प्रार्थना करायची की देवी माझं मन स्थिर कर, चिंतारहित कर. मनोभावे केला धावा, देवी ही तुसली पाहून व्हावा, तेच रात्री दृष्टांत व्हावा, श्रोती परिसावा नवलावा. देवीलाही करुणा आली. आपण अंतःकरणापासून हाक मारला तर देव ऐकतोय हे लक्षात घ्या. देव नैवेद्य दाखवला तर खातो, पण कधी आपली तशी श्रद्धा असेल तर, आपली श्रद्धा पाहिजे, तेवढी निष्ठा पाहिजे. आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर देवाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला की समजावं त्यांनी आपला नैवेद्य ग्रहण केलेला आहे म्हणून. ते काय वाटीतलं थेंबरे दूध कमी झालेलं तुम्हाला दिसणार नाही. जेवढं 10 ग्रॅम असेल ते 10 ग्रॅमच तेवढं भरेल नैवेद्य दाखवल्यानंतर सुद्धा. पण परमात्म्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की कळेल आपण दिलेलं त्यांनी ग्रहण केलेलं आहे म्हणून. मनोभावे केला धावा, देवी ही तुष्टले पाहून भावा, ते तर रात्री दृष्टांत व्हावा, श्रोती परिसावा नवलावा. देवी सप्तशृंगी आई, काकाजीच्या स्वप्नात ये, म्हणे तू बाबापाशी जाई, मन होईल सुस्थिर. सप्तशृंगी मातेने त्यांना अनुग्रह केला, सांगितलं बाळ तू शिर्डीच्या साईबाबांना शरण जा, तिथं तुझ्या मनाला स्थिरता मिळेल.
हे बाबा कोठील कोण करील देवी स्पष्टीकरण म्हणून काकाचे उत्कंठित म्हणत नाही नोंद मिळे ना पावले. जिज्ञासा ती तैशीच राहिली स्वप्नवृत्ती तात्काळ मावळली काकाजीने बुद्धी चालली बाबा जे वदली ते कोण. आता स्वप्नामध्ये सांगितलं ते विसरून गेले, बाबांच्या दर्शनाला एवढंच लक्षात राहिलं. आणि मग आता हे बाबा कोण कुठे येईल असं त्यांच्या मनात कोठले बाबा. कारण काही वेळेला काय होतं स्वप्नामध्ये जरी आपल्याला काही सांगितलेलं असलं तर ते सगळेच्या सगळं काही लक्षात राहत नाही. त्यांच्या लक्षात फक्त काय राहिलं बाबांच्या दर्शनाला जा. आता त्यांना कळेना नेमके बाबा कोण, कारण स्वप्न काही पूर्णच्या पूर्ण आठवत नाही. हे बाबा कोठील कोण करील देवी स्पष्टीकरण म्हणून काकाचे उत्कंठित मना नयनोन्मिलन पावले. जिज्ञासा ती तैशीच राहिली स्वप्नवृत्ती तात्काळ मावळली काकाजीने बुद्धी चालवली बाबा जे वदली ते कोण. असतील बाबा त्र्यंबकेश्वर काकाजी म्हणे हाच निर्धार निघाले घेतले दर्शन सतुर राहिना अस्थिरता मनाची. आता त्यांना वाटलं बाबांच्या दर्शनाला जा तर त्र्यंबकेश्वराला अनेक साधू संतांचे आखाडे आहेत, अनेक संत त्या ठिकाणी येत असतात. त्यांना वाटलं त्यात कुठेतरी बाबा असतील. काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वासा खेरपण राहिला उदास मनोल्लास लाभेना. तिथे त्यांना अनेक साधू संत भेटले, पण ज्यांचे दर्शन व्हावं अशी मनामध्ये इच्छा होती ते बाबा काही त्याला भेटले नाही, कारण त्याने स्वप्नामध्ये पाहिलेलं होतं कोण आहे बाबा. नित्य प्रातः स्नान करी रुद्रावर्तन लिंगावरी संतोद्धार अभिषेक धरी पर्यांतरी अस्थिर पुनश्च गोदे देवीद्वारी व एका दाडले त्र्यंबकेश्वरे आता तरी मद स्थिर करी या एरधारी नको गे येणे पर्याती काकुळती धावा करी तो देवी प्रति देवी त्या दर्शन दे राती व दे दृष्टांती रहते म्हणे मी जे बाबा वदत ते शिर्डीचे साई समर्थ त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ केले का निरर्थक कळेना. अरे तू त्र्यंबकेश्वरला का गेलास. तो पुन्हा गेला, देवीची प्रार्थना केली की देवी मला कोण ते बाबा नक्की सांग, मला काही आठवत नाही, तू पूर्ण सांगितलेलं मला नीट सांग. अरे म्हणले तू त्र्यंबकेश्वराला कशाला गेला बाबांना पाहिला. ते बाबा आहे मी तुला ज्या बाबांना शरण जाणून सांगितलं ना ते शिर्डीचे साई बाबा आहेत, त्यांना त्यांच्या दर्शनाला जा. म्हणे मी जे बाबा वदते शिर्डीचे साई समर्थ त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ केले का निरर्थक कळेना. कोठे शिर्डी कैसे जावे बाबा हे ना आपण आठावे आता हे जाणे कैसे घडावे न कळे वावे कैसे की. परी जो संत चरणी रत मनी धरी दर्शन येत संतची काय परी अनंत सदिच्छा पूर्वी तयाची. जो संत तो अनंत नसे लवलेश उभयतात किंबहुना उभय मनाचे उभय मानणे ही चिद्वये द्वैत संताद्वैत अनंती चालून जाईन संत दर्शनास इच्छा पूर्वीन मनीची कामना ही तो केवळ असा अभिमान वर्गना अघटित घटना संतांचे विना आलिया संतांच्या मना कोण जाईल त्यांचे दर्शन आश्चर्यता यांच्या सत्यविना पान आले ना. आपल्याला जरी असं वाटलं की संतांच्या दर्शनाला मी जाईन, पण जोपर्यंत संतांच्या मनात येत नाही की ह्या माणसाला आपल्या पायाशी आणायचं आहे तोपर्यंत आपलं संतांच्याकडे जाणं होत नाही. ज्यावेळेस त्यांच्या मनात येतं ना मग वेळ लागत नाही. झाडाचेही पान हले त्याची सत्ता जैसी दयाची दर्शनोत्कंठा भाव जैसा निष्ठा स्वानंद अनुभव पराकाष्ठा भक्तश्रेष्ठा लादते. आता त्या माणसाची दर्शनाची इच्छा किती आहे तेही बाबा पाहत असतात, संत पाहत असतात. आपल्याला वाटलंय दर्शन जावं पण उत्सुकता किती आहे. ज्या वेळेला येईल योग त्यावेळेला जाईल असं आहे का तळमळ लागली कधी एकदा मला दर्शन होईल अशी ज्या वेळेला तळमळ लागते त्यावेळेला संत योजना करतात. तळमळ पाहिजे दर्शनाची. कैसे जावे साई दर्शना इकडे काकाजीसी व्यंजना तिकडे रयाचा शोधी ठिकाणा पाचला पाहुणा शिर्डीचा पाहुणा तरी काय सामान्य अवघ्या प्रिय बाबास मान्य दयाच्या प्रेमास तोळेना अन्य अधिकार ही धन्य दयाचा. माधवराव नावाविधान देशपांडे पणाचे वतन बाबावशा अतिला अडिवाळपणा चालेलान कळवणाचे सदा सर्वदा प्रेमाचे भांडण आली तुरीचे एकेरी भाषण पोटच्या पोरासमविल प्रेमी लक्षण पातला तक्षण वणीस बाळास जो झाले दुखणे आईने देवीत घातले गारणे
तुझ्या ओटीत घातले ताने तारणे मारणे तुझकडे. मग बाबांनी या देवी उपासकाला शिर्डीला आणण्यासाठी एक योजना केली. काय केली योजना? देशपांडे हे वणीला निघाले. कशासाठी निघाले? लहानपणी त्यांच्या आईने नवस केला होता. ह्या मुलाला काहीतरी आजार झाला होता आणि त्यांनी सांगितलं, आई मी तुझ्या ओटीत हे बाळ घालते, त्याचं रक्षण कर. तारणे मारणे तुझकडे बाळ माझे बरे होता, चरणावरी घालीन तर तुझा येणे परी देवीस नसता, लाजले आरामता बाळासा. वैद्य काय देव काय कार्य उरकता विसर होय, विपत कालीच नवसाची सय पावे जव भय न भेटता. अशा रीतीने त्यांनी सप्तशृंगी मातेला नवस केला. पण एकदा मुलगा बरा झाल्यानंतर पुन्हा नवस विसरून गेली. आपल्याला आजारी पडलं की डॉक्टरची आठवण येते, बरा झाला की डॉक्टरना विसरून जातो. गरज सरो आणि वैद्य मरो असं म्हणतात. ज्या वेळेला संकट पडेल त्यावेळेला देवाची आठवण येते. त्या संकटातनं आपण मोकळे झालो की देवाची आठवण विसरून जातो. कोणी सांगतं एखादा अध्याय वाच भाव तुझं काम होईल. काम झाल्यानंतर सोडून दिलं वाचायचं. एखादं कोणी नवस करतं, एवढा मी पारायण करीन, माझं एवढं काम होऊ द्या, मी 10 पारायण करीन, 21 पारायण करीन. काय काम झालं की त्यांची पारायण पण बंद. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो असं. उच्छील मातशील घेतला असा टाकून देशील म्हणतात ते. हे बाळ माझे बरे होता, चरणावरी घालीन तर तुझा येणे परी देवीस नवसिता, लाजले आरामता बाळासा. वैद्य काय देव काय कार्य उरकता विसर होय, विपत कालीच नवसाची सय पावे जो भय न भेटता. कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवस, अंतिमातेने अंतसमयास माधवरावास विनवले. बहुता वर्षात हा नवस फेडता फेडता आले हे दिवस, बरवीन दीर्घसूत्रता बहुस जाई गा दर्शना देवीच्या. आई ज्यावेळेला खूप थकली तेव्हा तिने ह्या देशपांड्याला सांगितलं, अरे बाळा तू लहान असताना मी देवीला नवस केला होता, पण नवस फेडीन म्हणजे तुला देवीच्या पायावर घालायचं होतं, पण हा नवस फेडीन फेडीन म्हणता म्हणता मी म्हातारी झाले, पण नवस काही फेडला नाही. आता तेवढा माझा नवस पुरा कर. तू सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जा आणि तिच्यापुढे नाक घास आणि सांग की आईसाहेब नवस फेडायला इतके दिवस लागले, क्षमा करा. कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवस, अंतिमातेने अंतसमयास माधवरावास विनवले. बहुता वर्षात हा नवस फेडता फेडता आले हे दिवस, बरवीन दीर्घसूत्रता बहुस जाई गा दर्शना देवीच्या. तैसेच मातेच्या दोन्ही स्तनास खांडके पाडून जा त्रासली ओसोस होण्या, बहु दुःख क्लेश आणि कधी वीस नवसले. येते माते लोटांगणी तारसे तरी या यातनातून रौप्य स्तनद्वयक तुझोरून वाळून वाहिर. तोही नवस राहिला होता पिढू पिढू म्हणता म्हणता, तोही आठवला मातेच्या चित्ता देहा वसंता समयास. माधवराव लहान असताना त्या आईच्या स्तनाला तडे गेले होते, त्यामुळे खांडकं पडली, म्हणजे त्यातनं थोडंसं काही जीवजंतू बाहेर यायला लागले. तेव्हा तिने देवीला नवस केला होता की मी चांदीचे स्तन तुला अर्पण करीन. मला जर बरं वाटलं, माझी व्याधी दूर झाली तर मी तुला चांदीचे स्तन अर्पण करीन. ते आता दुःख बरं झालं, तो पण नवस विसरून गेली होती. रौप्य स्तन द्वय तुझोरून वाळून वाहिना, तोही नवस राहिला होता फेडू फेडू म्हणता म्हणता, तोही आठवला मातेच्या चित्ता देहा वसंता सोन्यास. देवूने बबे असे याची ही आठवण फेडीन म्हणून घेतले वचन, माता होऊन या निर्वासन गेली समरसोन हरिचरणी. आणि मुलाकडनं तिने वचन घेतलं देशपांड्यांकडनं, आई हे तुझे दोन्ही नवस मी फेडीन. पहिला नवस आहे की तू मला दर्शनाला घेऊन जाणार होतीस, तर मी जाईन दर्शनाला सांगेन आईने केलेला नवस मी फेडतोय. तू 2 चांदीचे स्तन देवीला अर्पण करू म्हणते होतीस, तेही चांदीचे मी करून घेईन आणि देवीला अर्पण करीन. मुलाकडनं आईने वचन घेतलं आणि आपला प्राण सोडला. माता होनी निर्वासन गेली समरसोन हरिचरणी. पुढे मग जाऊ जाऊ म्हणता दिवस महिने वर्षे लोटता, माधवराव झाले विस्मरता, नवस फेडता राहिले. आणि असा आईला जरी वचन दिलेलं असलं तरी कामाच्या गडबडीत माधवराव सुद्धा तो नवस फेडायचं विसरून गेले होते.
येणे परिवर्षे ती स्वतः काय घडले मग शिर्डी सह ज्योतिषी करीत प्रवास या त्याच स्थाना स्वादला ज्योतिर्विद्येचे ज्ञान गहन जाणे भूत भविष्य वर्तमान अनेक जिज्ञासू तृप्त करून वाहवा मिळून राहिला. श्रीमंत केशवरावजी बुट्टी आदी करून बहुतांच्या गोष्टी वर्तवून सगळ्यांच्या संतुष्टी उठावटी संपादिली. एकदा एक अत्यंत प्रकांड असा ज्योतिषी शिर्डीला आला होता. त्याला भूत भविष्य वर्तमान कळत होतं. अनेकांचं भविष्य त्याने खरं सांगितलं होतं. माधवरावांचा कनिष्ठ भ्राता बापाजी आपले भविष्य पुसता ज्योतिषी तो झाल्यावर त्याला देवीची अप्रसन्नता त्यावर. माधवरावांचे धाकटे बंधू होते. त्यांनी त्या ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवली. तेव्हा त्या ज्योतिषाने त्यांना सांगितले की तुमच्यावर मातेचा कोप झालेला आहे, आई रागवली आहे तुमच्यावरती. म्हणे मातेने केलेले नवस तिच्या देहांताच्या समयास तिने तुझी या ज्येष्ठ बंधू फेडावयास आज्ञा केली. अरे म्हणाले बघ आठवतंय का, तुझ्या मोठ्या भावाला विचार. आईने मरताना त्याच्याकडनं वचन घेतलंय की हे 2 नवस मी फेडीन म्हणून. ते त्याने फेडलेत का तुझ्या मोठ्या भावाला विचार, देशपांडेंना विचार. ते न फेडता आजवरी नडा देते देवी भारी राम माधवराव येता घरी बापाजी सारी कथी कथा. आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार अडचणी येत आहेत. विचार म्हणले तुझ्या मोठ्या भावाला, तू वचन दिलं होतं का आईला म्हणून. आणि त्याप्रमाणे देशपांडे घरी आल्यानंतर त्यांच्या धाकट्या भावाने घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगितली. असं मी ज्योतिषाकडे गेलो होतो. ज्योतिषाने सांगितलं तुम्ही तुमच्या मोठ्या भावाने आईला मृत्यूच्या काळामध्ये मरणांत्य समयाच्या वेळेला वचन दिलं होतं देवीचे नवस फेडील म्हणून. ते तुम्ही फेडले का. आणि ते फेडले नसतील तर त्यामुळेच अडचणी येत आहेत. बघा देव आपल्याकडे काही मागत नाही. तो म्हणतो का 5 पैसे टाक, रुपये टाक, 2 रुपये टाक, 5 रुपये टाक, काही म्हणत नाही. पण आपण शब्दात अडकतो. काय म्हणतो एवढं काम झालं की एवढं करीन. कोणी शब्द दिलाय, आपणच दिलाय ना शब्द. एवढं काम झालं की मी 5 रुपये देईन का 11 रुपये वाहीन का 25 रुपये वाहीन का 50 रुपये वाहीन का खडीसाखर वाहीन का गोड वाहीन. काहीतरी आपण म्हणजे आपण आपल्या शब्दाने बांधलो गेलोय. आणि मग देव काय करतो, नवस फेडला नाही म्हणून तुम्हाला तुमच्या शब्दातनं मुक्त करत असतो. तुम्हाला आठवण करून देतो, अरे बाबा तू हे शब्द मला दिले आहेत एवढ्या शब्दातनं मोकळा हो. मला कशाची अपेक्षा नाही, पण तुला तुझ्या दिलेल्या वचनाची आठवण करून देणं माझं काम आहे. म्हणे मातेने केलेले नवस तिच्या देहांताच्या समयास तिने तुझ्या ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञा केले. ते न फेडता घरी नडा देते देवी वारे माधवराव येता घरी बापाजी सारी कथी कथा. माधवरावास पटले कोण सुवर्णकार आमंत्रण करविले 2 रौप्यस्तन गेली घेऊन मशिरी घालून बाबास लोटांगण पुढे ठेवून 2 स्तन वदते झाले बाबाला म्हणती घ्या फेडून दे नवस तूच आमची सप्तशृंगी तूच देवी आम्हाला घे ही घे वाचा दत्त देणगे घेऊन उगे राहावे. आणि मग त्यांनी चांदीचे 2 स्तन तयार करून घेतले सोनाराकडनं आणि ते जाऊन त्यांनी बाबांच्या चरणावर अर्पण केले. म्हणजे बाबा आम्हाला सर्व देवोदेवी अवघा एक तूच आहेस, तेव्हा आम्ही तुझ्या पाया पडतो. म्हणजे देवीच्या पाया पडलोय आम्ही सप्तशृंगीचा असं मी मानतो. देवीला जे हे स्तन अर्पण करायचे ते मी तुला अर्पण करतो, म्हणजे देवीला मिळाले असा भाव माझा आहे. त्यामुळे हे मी तुला अर्पण करतोय. घालून बाबास लोटांगणा पुढे ठेवून 2 स्तन वदते झाले बाबा लागून म्हणती घ्या फेडून ते नवस तूच आमची सप्तशृंगी तूच देवी आम्हाला घे ही घे वाचा दत्त देणगी घेऊन उभी राहावे. ही घे वाचा दत्त देणगी. वाचा दत्त म्हणजे माझ्या आईने तुला दिलेला शब्द मी पुरा करतोय. आणि आईच्या मृत्यूसमयी मी आईला दिलेल्या शब्दांना पण मोकळा होतोय. वाचा दत्त म्हणजे मी दिलेला शब्द आता तो पूर्ण करतोय तुझ्या दरबारी. बाबा वदते प्रत्युत्तरी जाऊनी सप्तशृंगीच्या मंदिरे वाहे तिचे 30 चरणावरी स्तने ही साजरी निज हस्ते. अरे ही 2 स्तन आहेत ना, ती जगन्माता आहे. तिच्या चरणावर तू अर्पण कर. सगळ्या जगाची माता आहे ती.
बाबा ऐसा पडता ऐसा बाबांचा ग्रह माधवरावांच्या मनाचाही ग्रह तैसा दोन सोडले ग्रह झाला निग्रह दर्शनाचा. ठीक आहे म्हणजे बाबा तुमची आज्ञा आहे ना, तर मी सप्तशृंगीला जाईन आणि तिच्या चरणावर हे अर्पण करीन. बाबांची आज्ञा घेतली आणि निघाले. घेतले बाबांचे दर्शन प्रार्थले शुभ आशीर्वचन करून उदी प्रसाद गणना अनुज्ञा घेऊन निघाले. आले पाहते सप्तशृंगीस लागले कुलोपाध्याय शोधावयाचा सुदैवे काकाजीचे ग्रहास अनायास प्राप्त रे. आता ज्या वैद्य काकांना देवीने दृष्टांत दिला होता त्यांच्या घरीच नेमके हे माधवराव गेले. दोघांची एकमेकांची गाठ पडली. दोघांनाही आनंद झाला. आपण कोण कोठील कुस्ता शिर्डीहून शिर्डीहूनचे आले समजता. काय त्या आनंदा पारावरता पडली उभयता मिठीचं. आपण कोण म्हणले मी देशपांडे. आम्ही आमच्या घरातली सगळी लोक आपल्याकडेच येतात आणि आपल्या हातूनच देवीची आम्ही काही ओटी विटी भरायचं ते सगळं काम करून देतो. आमचे कुलोपाध्याय तुम्ही मी देशपांडे अमुक ठिकाणचा म्हटल्यावर त्यांची खूण पटली की अरे हो तुमच्या घरची लोक आमच्याकडे येतात हे बरोबर आहे. आम्हीच त्याला घेऊन जातो देवीच्या दर्शनाला. तुम्ही कुठले आता कुठं असता. म्हणाले मी आता शिर्डीला बाबांच्या सेवेत असतो. शिर्डीला असतो म्हटल्यावर एवढा आनंद झाला की आईने सांगितले शिर्डीच्या बाबाच्या दर्शनाला जा आणि आणायचा तुमची गाठ पडली. खूप आनंद झाला. ऐसे ते दोघे प्रसन्न चित्त साईलीला गात गात पूर्ण होता. नवस्कृत आणि उपाध्येने कथा शिर्डीचे देवीचा नवस पूर्ण केला आणि उपाध्ये त्यांच्यावर शिर्डीला निघाले. माधवरावासारखी सोबत तीही लादली ऐशी अकल्पिता उपाध्ये गो आनंदभरित मार्गलक्षी शिर्डीचा. आता शिर्डीला चालल्यानंतर माधवराव देशपांडेंच्या मुखातनं बाबांच्या लीला ते ऐकत चालले. आधी जैसी मनाची आवडी तैसी पावली निघाले ताटली. पाचले काकाजी गोदे थडी जेथून शिर्डी सन्निधान. पुजारी वंदी बाबांचे चरण करीत सजल नैनी स्नपन होनी दर्शन सुखसंपन्न चित्त प्रसन्न झाले. देवीचा दृष्टांत होता यथार्थ दृष्टी निघता ते बाबा समर्थ. काकाजी सुखावले यथार्थ पुरला मनोरथ तयार. असो काकाजी सुखसंपन्न दर्शन सेवेने चित्त प्रसन्न झाले. खरेच निश्चिंत मन कृपा घन वर्षणे. बाबांच्या पाया पडले आणि बाबांना पाहिल्याबरोबर मन निश्चिंत झालं. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. संतांच्या दर्शनाचं काय महत्त्व आहे बघा. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. हा संसाराचा सगळा भाग शिणवटा निघून गेला. जसं कन्या माहेरी आल्यानंतर तिला आईच्या दर्शनाने आनंद होतो ना, तसं शिष्य ज्या वेळेला आपल्या गुरुच्या दर्शनाला जातो त्यावेळेला त्याचं मन निश्चिंत होतं. झाले खरेच निश्चिंत मन कृपागन वर्षणे. हरपले मनाचे चंचलपणा स्वयं झाले विस्मयापन्ना. आपण आसचे पोचती आपण काय विलक्षण ही करणे. काय म्हणाले अजून त्याने मला बोध पण केला नाही. केवळ दर्शनानेच माझं मन निश्चिंत झालं. हरपले मनाचे चंचलपणा स्वय झाले विस्मयापन्न. आपणची पुसती आपण काय विलक्षण ही करणे. नाही काहीच वरले वचन नाही प्रश्न समाधान नाही तिथले आशीर्वचन केवळ दर्शन सुखदायी. म्हणले मी बाबांना काही प्रश्न विचारला नाही. बाबाने काही सांगितलं पण नाही. ते शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे असं आहे ते. तिथे शब्द लागत नाही. ते शब्दे विण संवादिजे. शब्द न उच्चारता त्याची अनुभूती प्राप्त होते. ते शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे. मन शांत होऊन जातं. हरपले मनाचे चंचलपण स्वय झाले विस्मयापन्न. आपण असचे पुसते आपण काय विलक्षण ही करणे. नाही काही वदले वचन नाही प्रश्न समाधान नाही दिदले आशीर्वचन केवळ दर्शन सुखदायी. संतांचं वर्णन केलं की संत कोणाला म्हणावं. दर्शनात प्रसन्नता. ज्यांच्याकडे पाहिल्याबरोबर आपलं मन शांत होतं प्रसन्न होतं त्यांना संत म्हणतात. दर्शनात प्रसन्नता. काही विचारावं लागत नाही काही सांगावं लागत नाही. त्यांना पाहिल्याबरोबरच मनाला विश्रांती मिळून जाते. नाही काही वदले वचन नाही प्रश्न समाधान नाही दिले आशीर्वचन केवळ दर्शन सुखदायी.
माझी चंचल चित्तवृत्ती केवळ दर्शने पावली निवृत्ती, लाधली अलौकिक सुखसंवृत्ती, दर्शन महती या नाव. याला दर्शनाचं महत्त्व म्हणतात, की काही विचारावं लागत नाही, काही सांगावं लागत नाही, केवळ दर्शनाने मन निश्चिंत होऊन जातं. दर्शन महती या नाव, साई पायी दिली दृष्टी, तिने वाचस पडली मिठी, करणी परिस्था बाबांच्या गोष्टी, आनंद पोटी न समाये. उपाध्ये बुवा निज भावेशी, शरण गेले समर्थासी, पावते झाले निज सुखाशी, विसरली वृत्तीशी विसरले वृत्तीशी पूर्वील. ऐसे काकाचे 12 दिवस राहते झाले शिर्डीचं पुण्या सुस्थिर मानस सप्तशृंगी सुरत. अशा रीतीने 12 दिवस ते शिर्डीला राहिले. बाबांच्या मुखातनं इतरांना होणारा जो काही संवाद होता, जो संदेश होता, तो त्यांनी सगळं ऐकून घेतला. बाबा काय सांगतात, कान आतुर झालेले होते. स्वप्नासे लागे काळ उषकाळवा, व्रतकाळ जेव्हा जी पडती तीच सफळ, स्वप्ने निर्फळ कधी तर उषकाळी पडणारं स्वप्न, प्रातकाळी पडणारं स्वप्न खरं होऊन जातं. सर्व ऐसे सार्वत्रिक प्रसिद्धी, पर्याय शिर्डीच्या स्वप्नाची सिद्धी पडवती कुठे आणि कधी, भक्त आबाधित अनुभव. पण शिर्डीच्या बाबत पडलेलं स्वप्न केव्हाही पडव, ते खरंच होतं. ही आरतीची अल्पवार्ता सादर करतो श्रोत्या करता, कौतुक वाटेल परमचित्ता, श्रवणोल्लासता वाढेल. 2 प्रहरी एके दिवशी बाबा वत्ती दीक्षितापाशी, टांगा घेऊन जा राहत्याशी, खुशाल भाऊस घेऊन ये. एकदा दुपारीच बाबा दीक्षिता म्हणतात, तू राहत्याला जा, टांगा घेऊन जा आणि भाऊना घेऊन ये. झाले की दिवस बहुत भेटावयाचे मने अर्थ म्हणावे, बाबाने तुम्हापत भेटी प्रीत्यर्थ बोलवले. करून आज्ञा अभिवंदना दीक्षित गेले. टांगा घेऊन खुशाल भाऊ भेटले तर क्षणांनी भेटले प्रयोजनाक म्हणाले. ऐकून बाबांचा निरोप खुशाल भाऊचा आश्चर्यामुख म्हणते, हात उठलो घेऊन झोपेत आज्ञापित ही किंमत गेले. आणि म्हणले बाबाने तुम्हाला घ्यायला पाठवलंय. ते म्हणले, अरे आत्ता मी दुपारी मला डुलकी लागली होती आणि मला झोप लागलेली असताना बाबा माझ्या स्वप्नामध्ये आले आणि मला म्हणाले, चल शिर्डीला ये. आताच मी दुपारा जेवणी करीत असता आराम शयने, डोळा लागता क्षणी बाबा ही स्वप्ने धोधद म्हणाले, आता शिर्डी चल, माझी इच्छा झाली प्रबळ, करू काय घोडे जवळ, मुलास कळवाव्या धाडेले. काय करू म्हणाले, मला असं वाटलं लगेच जावं, पण माझ्याजवळ घोडा गाडी काही नाही, मी मुलाला कळवलंय. मुलगा वेशीच्या बाहेर पडला, तोचा आपला टांगा आला. दीक्षित विनोदे म्हणते त्याला, तदर्थची मजला आज्ञा पेले. आणि माझा मुलगा टांगा शोधायला निघाला, तेवढ्यात तुमचा टांगा आला. म्हणाले दीक्षित बाबा म्हणले, मला आत्ता बाबांच्या शब्दाचा अर्थ कळला, भाऊला घेऊन ये. आता स्वयत असला तर टांगा बाहेर आहे त्याला. मग ते शिर्डीचं आनंद निर्भर दीक्षिताबरोबर पाहतले. तात्पर्य खुशाल भाऊ भेटले, बाबांचे मनोरथ पुरले. खुशाल भाऊ हे भाऊ घैवरले, पाहून आलेलेच बाबांच्या. बाबांनाही आनंद झाला, त्यांनाही आनंद झालेला खुशाल भाऊंना पण. आणि बाबांच्या लीलेची प्रचिती त्यांना आलेली. एकदा एक पंजाबी ब्राह्मण रामलाल नामाविधान मुंबईमध्ये बसताना बाबाने स्वप्न दिसले. त्या एक पंजाबी ब्राह्मण होता मुंबईमध्ये. बाबांनी त्याला स्वप्नात सांगितलं, दिग वायू रवी वरुण आदी देवता यांच्या अनुग्रहाच्या सत्ता, बाह्य कर्ण विषय ग्राहकता, जागरितता त्या नावा विरमे जव सकल इंद्रियगण होई, जागृत संस्कार प्रबोधन ग्राह्यागाय रूपे स्वर्ण, असे हे लक्षण स्वप्नाचे. दिग वायू रवी वरुण इत्यादी देवता यांच्याकडे अनुग्रह करण्याची सत्ता आहे. आणि बाबा त्यांच्या माध्यमातून भक्ताला जागृत करतात. त्यांचे स्वप्न जो विलक्षण थावेन, बाबाचे रूपलक्षण पूर्वी कधी नाही दर्शन, माझ्याकडे येऊन जा म्हणतं. काय स्वप्नात सांगितलं, माझ्याकडे येऊन जा. याच्या आधी कधी त्यांनी बाबांची भेट घेतलेली नव्हती. बाबा कोण आहेत, कसे आहेत, काय आहेत त्याला माहीत नाही. फक्त त्याला सांगितलं माझ्याकडे येऊन जा. आकृतीवरून दिसले महंत परी नठावे, कोठे ते कोठे वसत रामलालचे, रामलाल होणे जागृत विचारा कुठे झाला.
आता तो जागा झाला आहे आणि विचार करतो की बाबा आलेच स्वप्नामध्ये, माझ्याकडे म्हणतात, पण मी बाबांना ओळखत नाही, त्यांचं नाव मला माहीत नाही, काही नाही, आणि मी कसं जाणार त्यांच्याकडे. जावे ऐसे वाटते म्हणा, पत्ता नाही ठाव ठिकाणा, परी जो तयासी बोलवी, दर्शना तयाची रचना तो जाणे. मग ते दिवशी दुपारी सहज रस्त्याने फिरता फिरी, छबी की दुकानावरी पाहुण्यांतरी म्हटलं. दुपारी बाहेर जाताना त्याला एका दुकानात महाराजांचा फोटो दिसला. दुकानदाराला त्याने विचारलं की ही कोणत्या सत्पुरुषाची तसबीर आहे, कोणते सत्पुरुष आहे ते. स्वप्नी जे मग ते दिवशी दुपारी सहज रस्त्याने फिरता फिरी, छबी की दुकानावरी पाहुणांतरी चमकला. स्वप्नी जे रूप दिसले त्याला तेच ते गमले, रामलालाला विचारपूस करायला लागला. दुकानदाराला तात्काळ लक्ष लावून छबी पाहे, कोण कोठीला आहे ते, हो हे कळता हा साई शिर्डीला आहे, स्वस्त पाहे रामलाल. पुढील पत्ता पुढे लागला, रामलाल शिर्डीत गेला, बाबाच्या निर्वाण कालापर्यंत राहिला त्यापाशी. आणि मग विचारलं कुठले, म्हणजे शिर्डीतले साईबाबा आहेत. आणि मग तो शिर्डीमध्ये आला आणि बाबांच्या सेवेमध्ये राहिला. शेवटपर्यंत तो बाबांची सेवा करत राहिला. आपल्या भक्तांचे पुरवावे हे आणावे तयास, दर्शनार्थ पुरवावे स्वार्थ वा परमार्थ, हीच म्हणत बाबांची. ना तरी त्या वाप्त काम स्वये सर्वदा निष्काम निस्वार्थ निरंकारी निर्मम भक्त काम एक अवतार. बाबांना स्वतःला काही नको असायचं, पण हा सगळा व्याप त्यांनी मांडलाय कशासाठी, भक्तांच्या कल्याणासाठी व्याप मांडलेला आहे. आपुल्या भक्तांचे पुरवावे हे ताणावे त्या दर्शनार्थ पुरवावे स्वार्थ वा परमार्थ, याची मनोरथ भावांची. नातरीते अवाप्त काम सोये सर्वदा निष्काम निस्वार्थ निरहंकार निर्मम भक्त काम एक अवतार. क्रोध ज्याचा घेईन वारा, द्वेषास नाही जेथे न लावे तारा, डोळा न देखे जो उद्रंभरा, व साधू खरा तो समजावा. ज्याला क्रोधाचा वारा नाही, अहंकाराचा वारा नाही, ज्याला स्वार्थाचा वारा नाही, ज्याच्याकडे द्वेष नाही, जो निस्वार्थी आहे, निरहंकारी आहे, निर्ममत्व ज्याच्याकडे, त्याला साधू म्हणावं. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, त्याला साधू म्हणावं. कोणाला साधू म्हणावं? क्रोध ज्याचा न घेई वारा, ज्याच्याजवळ क्रोध वाऱ्यापुरताही थांबत नाही. म्हणजे ज्याला बघा काही वेळेस संत रागवताना दिसतात, पण कोप असावा बाह्यातकारी, दया असावी. जशी आई लेकरावर रागवते ना, ती लेकराच्या कल्याणासाठी रागवते, पण तो आतला क्रोध नसतो. तसं ज्याच्याजवळ अंतःकरणामध्ये क्रोध नाही, वरवरचं नाही, ओठातला वेगळा आणि पोटातला वेगळा, पोटात राग नसावा, राग ओठामध्ये असावा. म्हणजे ज्याच्याजवळ क्रोध नाही, ज्याच्याजवळ द्वेष नाही, ज्याच्याजवळ आपलं चरितार्थ कसा चालेल याची चिंता नाही, जो निस्वार्थ आहे, जो निरहंकारी आहे, ज्याला कोणाविषयी ममता आसक्ती नाही, त्याला साधू समजावं. सर्वाठाई प्रेम निस्वार्थ, सर्वांच्यावरती प्रेम आहे, पण कुणाकडून कशाची अपेक्षा नाही. जेथे तेथे नित्य नवा, जनास वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडूचे निधी. पण कुठल्याही स्वार्थामध्ये तो सापडत नाही. सर्वाठाई प्रेम निस्वार्थ, सर्वांच्यावरती प्रेम आहे, त्याच्यामध्ये स्वार्थ काही नाही. प्रेम वरवरचं असतं, स्वार्थापुरतं असतं, तसं नाही यांचं. काही मागणंच नाही ना समाजाकडे. संत समाजाकडे काही मागत नाही, ते द्यायला आले. सर्वाठाई प्रेम निस्वार्थ हा तो त्यांचा परमपुरुषार्थ. वेची न धर्म विषया व्यतिरिक्त वाचा व्यर्थ परिवरी. पण त्यांच्या मुखातनं निघणारी जी वाक्य आहेत ती धर्माचा प्रचार करणारीच आहे. त्याच्याशिवाय दुसरं वायफळ बडबड त्यांच्याकडे नाही आहे.
वेचीन धर्म विषय व्यतिरिक्त वाचा व्यथ पळवरी. आपल्याला जी बोलण्याची शक्ती भगवंताने दिली ती नामस्मरणासाठी दिली आहे, परमार्थाच्या गोष्टी करण्यासाठी दिली आहे. तो त्याचा वेळ दुसरीकडे करत नाही. सारांश माझा धर्म ह्यात लिहून घेत आहे. निज भक्ती व्हावे निज स्मरणरत हेची इंगत इंगिते म्हणून हे माडाती विनित नित्य श्रोते ऐकी विनित होनी श्रद्धा भक्ती समन्वित साये सच्चरित परिसावे. तेने मनास होईल शांती उपजेल उपजेल व्यसन मग्न उघडे जडे साई चरणी भक्ती भव निर्मुक्तीदायक. असो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा. जयास मनास सरासी जाता लाली निर्मुक्तता निजपदी. जयास मानस सरासी जाता, मानस सरोवराला गेल्यानंतर लाधली निर्मुक्तता निजपदी. भक्त मान कर बाळाराम तया बाळाराम तया ही तैसा दिला विश्राम. तो नृकर मेघांचा काम पूर्वी प्रकाम साईनाथ व्याघ्रासारखा करू प्राणी जया हे तया हे ठाव दिला चरणे. ऐशी आघा साईची करणे श्रवणा पर्वणी महोत्सव. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते हे भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते नवसाधिक कथा कथनं नाम 63 गौडः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. या ठिकाणी 30वा अध्याय पूर्ण झाला. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सुखदातार जीवा चरण रजतरी. यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंद स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया गना ऐसी तुझी ही माव तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा. मागणी हिची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाक आपुली भाक. आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी.
घ्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा. झाले लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहे तुझे प्रेमे आनंदी आनंद पूजन भावे वाढे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं सर्व मंगल कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा तस्मै करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लभं. रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.